मोठी बातमी समोर येते। पोलीस महासंचालक रजनीश शेठ वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नावर चर्चा होणार आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे। एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरू आहे। त्याच वेळेस राज्याचे महासंचालक पोलीस महासंचालक रजनीश शेठ हे सुद्धा वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नावर चर्चा होणार आहे। दिवसभरात अनेक ठिकाणी मराठा आंदोलक हे आक्रमक झाले। त्यांच्याकडून अनेक ठिकाणी या आंदोलकांकडून जाळपोळ केली गेली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकावी यासाठी या प्रश्नावर चर्चा होणार आहे आणि यासाठी रजनीश शेठ हे सुद्धा वर्षा बंगल्यावर दाखल झाले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेत। चेतन, एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक सुरू आहे, त्याच वेळेस पोलीस महासंचालक सुद्धा वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। निश्चितच जगदीश, ज्या प्रकारे आज आमदारांचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला आणि जवळपास कार्यालयांनाही आग लावण्यात आलेली होती, त्या पार्श्वभूमीवरती सामाजिक मालमत्तेचं नुकसान होता कामा नये आणि कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊन या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला गालबोट लागता कामा नये म्हणून तातडीची जी बैठक आहे ती बोलण्यात आलेली होती। आणि या बैठकीमध्ये आता पोलीस महासंचालक रजनीश शेठही दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांच्यासोबत आता ही रजनीश शेठ यांची भेट सुरू आहे। एकंदरीतच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला जाईल आणि ज्या ठिकाणी आवश्यक आहे, म्हणजे आपण आज पाहिलं होतं की एकंदरीत राणे कुटुंबीय असेल त्यांच्या आदिश बंगल्याबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आलेली होती। असे इतर नेते जे आहेत मराठा समाजातील ओबीसी, तुला थोड्या वेळासाठी थांबवतोय, तो असाच जोडला गेला रहा। मात्र एक मोठी बातमी समोर येते आहे। देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलावलं जाईल का, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। मात्र काही वेळापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा निवासस्थानी चर्चा सुरू आहे। बैठकीला सुरुवात झाली काही वेळापूर्वी आणि या दोनही नेत्यांमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। वर्षा निवासस्थानी ही चर्चा सुरू आहे। मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय होतोय याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। मराठा आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाणार का, याकडे सुद्धा राज्याचं लक्ष आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले। चेतन, काही मिनिटांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक सुरू आहे। निश्चितच जगदीश, या बैठकीमध्ये आता कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे। दुसरी एक महत्त्वाची माहिती समोर येते ती म्हणजे उद्या दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर उद्या संध्याकाळी 6 वाजता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमका कुठला निर्णय घेतात आणि त्यानंतर पुन्हा एक बैठक आयोजित करण्याचं नेमकं काय कारण आहे उद्या संध्याकाळी स्पष्ट होऊ शकतं। मात्र जी माहिती सूत्रांकडून समोर येते की विशेष अधिवेशनासंदर्भातील हालचाली सरकारने सुरू केलेल्या आहेत आणि एकंदरीत मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ही उद्या सायंकाळी होणारी बैठक आहे ती पार पडू शकते। याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखताना कुठल्याही मराठा नेत्याला किंवा ओबीसी नेत्याला कुठल्याही समाजकंटकांनी टार्गेट करता कामा नये यासाठी वेगवेगळे जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेरील सुरक्षितही वाढ केली जाऊ शकते। एकूणच आता राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला असता आणखी परिस्थिती चिघळू नये म्हणून आता पोलीस महासंचालक यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री या दोन्ही नेत्यांकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे उद्यापासून साहजिकच आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये आणखी मराठा समाज आक्रमक होऊ शकतो अशा वेगवेगळ्या ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात येऊ शकते आणि विशेषतः कुठल्याही नेत्यांनी म्हणजे भाजप असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादीचे नेते असतील जे सत्ता पक्षामध्ये आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य करू नये। वेगवेगळ्या फोन कॉलच्या माध्यमातून मराठा आंदोलक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते नेत्यांवर शिवीगाळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा फोन कॉलला तातडीने कुठलाही रिस्पॉन्स न करता शांततेने हाताळण्याचं आवाहनही केलं जाऊ शकतं। त्यामुळे एकूणच आताची बैठक आणि उद्या होणारी बैठक पाहता मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने आता टॉप गिअर टाकलं असं म्हणता येऊ शकतं। जगदीश, मात्र चेतन, बैठकांचं सत्र सुरू आहे मराठा आरक्षणासंदर्भात, त्यातच मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत। मराठा आंदोलकांना काही आवाहन यानंतर या बैठकीनंतर केलं जाण्याची शक्यता आहे का?
निश्चितच ज्या प्रकारचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आंदोलकांना शांततेने आंदोलन करण्याचं आणि दुसरीकडे कुठल्याही टोकाचं पाऊल न उचलता कुठल्याही प्रकारची आत्महत्या न करता शांततेने हे आंदोलन पुढे घेऊन जाण्याचं आवाहन केलेलं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज जर आपण पाहिलं असेल तर पोलीस महासंचालकांना बोलावून गेल्या वेळी ज्यावेळी जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं त्यावेळी जो लाठीचार्ज झाला अशा कुठल्याही प्रकारची हाताताईपणा न करता आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल अशा कुठल्याही प्रकारचे आदेश देऊ नयेत अशी ही चर्चा यावेळी होऊ शकते. आणि एकूणच पोलिसांनी सबुरीने हे प्रकरण हाताळावं जेणेकरून कुठल्याही प्रकारे पुन्हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलकांवरती लाठीचार्जची घटना घडता कामा नये आणि यामुळे आंदोलन अधिक चिघळता कामा नये याची खबरदारी तर सरकार घेताना पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे कुठल्याही प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊ नये म्हणून पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाई कराव्यात या दृष्टीनेही आज निर्देश दिले जाऊ शकतात. जगदीश. मात्र चेतन, पोलीस महासंचालक रजनीश शेठ हे सुद्धा वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आपण दिवसभर पाहिलं बीडमध्ये खास करून वातावरण जास्त चिघळलंय, त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होतीये. जगदीश, कारण आज बीडमध्ये ज्या प्रकारचे संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले त्याच प्रकारचे आदेश आहेत ते उद्या वेगवेगळ्या ठिकाणी लागले शकतात. कारण वेगवेगळ्या ठिकाणी उद्या वेगवेगळ्या आंदोलनांची हाक देण्यात आलेली आहे. जशी माहिती आपल्याला समोर आली होती की भायखळ्यासारख्या मुंबई शहरातील भागातही उद्या मुंडन आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण पाहत असू की मराठा समाज वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन उद्या करणार आहे आणि अशा वेळी एखाद्या ठिकाणी हिंसक आंदोलन झालं तर ते शांततेने कशा प्रकारे हातात येऊ शकते, या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई कशा प्रकारे करता येऊ शकते या संदर्भातील चर्चा आताच्या बैठकीत अपेक्षित आहे. जगदीश. मात्र चेतन, उद्या संध्याकाळी आमदार खासदारांची सुद्धा बैठक बोलावली आहे. एकीकडे आमदार खासदार हे फोन कॉलवर बोलू नयेत असा एक विषय समोर, दुसरीकडे काही आमदार खासदार हे त्यांच्या पदाचा राजीनामा सुद्धा देत आहेत. नक्कीच, कारण आज ज्या प्रकारे आमदारांनी आणि खासदारांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली, काही आमदारांकडून थेट राजीनामा सादर करण्याचाही प्रकार समोर आले. त्यामुळे सरकारवरतील जो दबाव आहे तो अत्यंत आणि अधिक पद्धतीने वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकीकडे आंदोलक ज्यावेळी हाताबाहेर जाऊन आंदोलन करत आहेत अशा वेळी लोकप्रतिनिधी म्हणून त्या आंदोलकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना शांत ठेवण्याचं काम आमदार खासदारांनी करणं अपेक्षित आहे. मात्र अशा प्रकारे राजीनामा देऊन आणखी आंदोलकांच्या भावना तीव्र करण्याची आवश्यकता नसल्याचं मत होतं ते सरकारमधून पुढे येत होतं. आणि म्हणूनच या अनुषंगाने उद्याच्या बैठकीमध्ये आमदार खासदार आणि मंत्री या तिन्ही लोकप्रतिनिधींना सूचना देण्यात येतील की आपापल्या विभागातील मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा समाजाचे वेगवेगळे समन्वयक असतील त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आज घोषणा दिले, आज एकंदरीत आदेश देण्यात येऊ शकतात. आणि महत्वाची बाब म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी होणारी आंदोलनं आहेत त्यामध्ये कुठलेही समाजकंटक शिरकाव करून त्या आंदोलनाला हिंसक वळण लावता कामा नये यासाठी ही सूचना आहेत त्या लोकप्रतिनिधींना दिल्या जातील. कारण आज आपण ज्या प्रकारे पाहिलं की मराठा समन्वयक बीड या ठिकाणी आंदोलन करत होते, मात्र ते आंदोलन ज्यावेळी हाताबाहेर गेलं त्यावेळी समन्वयकांचं म्हणणं वेगळं होतं की अशा प्रकारची कुठलीही जाळपोळीची घटना आहे त्याचे आदेश आम्ही दिलेले नव्हते, शांततेने आंदोलन सुरू होतं. त्यामुळे कुठेतरी समाजकंटक या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन कुठेतरी उपद्रव आणण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना, याकडेही लक्ष ठेवावं लागेल. आणि जर कुठले समन्वयक हाताबाहेर जाऊन आंदोलन करत असतील तर त्यांची समजूत कशा प्रकारे घालता येईल, सरकारचे प्रयत्न त्यांच्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येईल या संदर्भातील सूचना आणि कलबतं आजच्या आणि उद्याच्या बैठकीनंतर दिल्या जाऊ शकतात. जगदीश. मात्र चेतन, एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस, त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. दुसरीकडे विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात आता चर्चा सुरू आहे. नक्कीच, कारण वेळ आणि अवधी खूप कमी आहे सरकारच्या हातामध्ये. ज्या प्रकारची प्रकृती सध्या मनोज जरांगे पाटील यांची आहे. थोड्या वेळासाठी थांबवतोय, असाच जोडला गेला राहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक